राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय एकनाथ महाराज की जय सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय ब्रह्मलीन नारायण महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद धर्मदास महान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद नरेंद्र स्वामी महाराज की जय जयाचेनी वाक्ये उजेडे झाले चित्त निधडे ब्रह्मेचिनी पाडे निशंकु होई दीक्षितू ऐशे ज्ञान प्रकाशे पाहिले ते मोह अंधकार जाईल जे गुरु कृपा होईल पार्थगा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याविलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे निमकी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा तपो वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे
तस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरीश्वर ब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम जयाचे नि वाक्ये उजडे झाले चित्त निधडे तैसेची ब्रह्मेचे नि पाडे निशंकू होय देखसी तू. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि 35व्या श्लोकाखालच्या या ओव्या का ज्ञानेश्वरीत भगवंत म्हणे बाबा उजेडत कवा सूर्य कवा निघतो. सूर्य निघायच्या आधी झंझर वांझर व्हायला राहत दिसायला लागत. सूर्य तर नंतर निघतो. मग तसं माऊलीनं इड म्हणे असं काही आहे या परमार्थातलं ते म्हणे ना भक्तीचा जर योग्य यथासांग योग्य मार्गाने जर ती भक्ती चालू असली निष्काम सेवेनं चालू असली आणि अशी भक्ती करीत असताना काय होतं अंधकार आहे आपल्याकडं. अंधकार कशाचा आहे स्वरूपाचा अंधकार आहे. कोणाला कशाचा असन कोणाला कशाचा असन पण बाबा तो अंधकार जायला एकच गोष्ट कारणीभूत आहे आणि ती म्हणजे जीवनात आणि ज्या टायमाला सद्गुरू येतील ना सद्गुरू जीवनात सद्गुरूचं आगमन व्हायच्या आधी उजेडेल राहत. बाबा अहंकार निशी घन दाटन गुरु वचने फुटली पहाट. म्हणजे पहा सद्गुरू जीवनात यायच्या आधीच काही संकेत राहत असत्या किंवा हा सूर्य आपण दररोज पाहतो. हा सूर्य निघायच्या आधी पाठ व्हायला राहते म्हणजे दिसायला लागत. पण ते कशाला दिसायला लागत आपल्या याच्यात का गुरुच्या वचने फुटली पहाट आणि त्यांना होतं काय माता भक्ती भेटली बरवंत. भक्ती ही माता आहे आणि ज्ञान आणि वैराग्य तिचे मुलं आहे बर का. आता भागवतात विषय येईल आपल्याला तो सगळ्याला माहिती का भक्ती माता असून तरुण झाली म्हणे आणि तिचे मुलं जीर्ण अवस्थेत झाले म्हातारे झाले. असं कुठं पाहिले का आपण आतापर्यंत. आई तरुण आणि पोरं म्हातारे पाहिले कुठं. पण मग आता भागवतच सांगत ते काय खोटं आहे का. ग्रंथ सांगा त्यांना ते खोटं आहे का. भक्ती तरुण झाली म्हणजे प्रत्येक जण भक्ती करताना दिसतो पण त्याला दिशा. आता ठीक आहे हे कुटुंब असं बऱ्याच दिवसाचं माझ्या माहितीनुसार आम्ही गावात कार्यक्रमाला आलतो नरेंद्र स्वामीचे त्यावेळेस येत होतो तेव्हा ह्या काही राहायचे त्या कार्यक्रमाला हजर नरेंद्र स्वामीच्या आणि मला ते चिकणे बाबूराव कुण बरेच माहिती व्हायची. बाबासाहेब चिकणे मित्र आहे आमचे आणि खूप चांगलं काम. मग अशा कुठंतरी सेवा चालू आहे ना कुठे नसतं करत महाराज. भक्तीचं एक वर्म राहत आणि ते जर हातात आलं ना मग इकडे महाराज तेच म्हणे ते वर्म जर हातात आलं तर त्याच्या जीवनात पाठ फुटेल. म्हणजे पाठ म्हणजे सूर्य उगायला टाइमच नाही किंवा काहीच्या जीवनात उगून गेला असं. सूर्य उगवणं म्हणजे काय सद्गुरूची कृपा होणं. सद्गुरू जीवनात येणं याला सूर्य उगवणं म्हणतात परमार्थामध्ये. नाही तर आज तांबडच फुटेल असं म्हणायला हरकत नाही. मग अशी जी अवस्था आहे आपलीवाली का काय होईल म्हणे अर्जुना ते ज्ञान तुला प्राप्त झाल्यावर पहिली गोष्ट काय जाणार आहे आपलंवालं तर मोह जाईल म्हणे तुझा वाला मोह. आणि आपल्या सगळ्या जर दुःखाला कारण असं तर मोह आहे महाराज. मोह आशा सगळ्या दुःखाला कारण. त्या आशा पोहून सगळ्या दुःखाची आणि उत्पत्ती होत चालत. कायची आशा केली ना तर ती पूर्ण नाही झाली तर दुःखच होतं माणसाला. क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो आणि अपूर्ण राहिली तर क्रोध वाढतो. म्हणून इड गीतेमध्ये सांगितलं की हे अर्जुना ते ज्ञान तुला जर प्राप्त झाला तर पहिल्या सुरुवातीला तुझा काय जाईल म्हणे तर मोह जाईल म्हणे मोह. आणि पहा नाही हे मोह आता ताजं उदाहरण आहे. आत्ताच आमच्या गावात एक अंतविधी झाला आणि तिथे बसलो आपले पहिल्या प्राण्याची इने करी ना अशोक भाऊ ते त्यांना काल सर्प डाऊन झाला. सर्प डाऊन झाला
आज ते कोणीतरी विना घेईन, मोठ्या बाहेर त्यांचा जो विना आहे तो विना घेईन, पण तरी परमार्थाची शक्ती काय राहते पहा बर का. शक्ती अशी राहते का ती दिवशी आपण येत ते प्रमाण म्हणलो होतो ना, लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. आता त्यांना ते प्रकरण माहित होत, त्या महाराजांना ते प्रकरण माहित होत. आणि ज्या वेळेस सर्प डंस झाला, तो सर्प पाहिला सगळ्यांना, जखम मोठी झाली, त्यांना संभाजीनगरला ऍडमिट केलं. हे सांगायचं काय आहे का ह्या शक्ती कशी राहती, सद्गुरूची कृपा कशी राहती. आयुष्यभर ज्यांना नारंगीर महाराजच्या सप्तेत विना वाजवला, ते काही सामान्य पद आहे का? सामान्य आहे का? आपल्याला टाळ घेऊन पहारा केला तरी ते म्हणजे सेवा आहे आणि श्रद्धा राहते या लोकांची. आणि जेव्हा त्यांना सर्प डसला आणि आमच्या गावचे आज लोक भेटून आले, ते म्हणे मला फक्त तेवढंच प्रकरण आठवलं, काय का गुरु गारुडी आला बोल. आता तसं जर पाहिलं तर ते रूपक करेल महाराजांना. ते कशासाठी? इड आपल्या श्लोकात आहे ना हा मोह, याच्यासाठीच करेल ते रूपक, मोह जाण्यासाठी काय. पण त्यांना ते आठवलं विश्वास कसा असतो पहा. आणि ते सारखं त्यांना स्मरण झालं गुरुवारी नारंगिरी महाराजाचं. अहो ते डॉक्टर म्हणे याच्या काही लहरी यायलाच पाहिजे म्हणे. सर्पाची जात तपासली, तो विषारीच होता, पण का नाही आल्या लहरी, त्यांना का नाही आल्या. आज ती व्यक्ती सुखरूपी. काय कारण? फक्त सद्गुरु सेवा. सद्गुरूचं स्मरण जर झालं ना, म्हणून तर ती म्हणले अंतकालेची हाय का नाही. ज्या टायमाला आपल्याला हा एवढा 8 तास कशासाठी चालू आहे आता, हाय हे कुठं सत्संग असं कोणाला सद्बुद्धी झाली चालूच राहते. हे कशासाठी चालू आहे? किंवा संतांचं काय काय कार्य चालू आहे आज. संत कोणते असो, संत तत्व एक आहे बर का. संत तत्व एक आहे. ते संप्रदाय कोणता असो, एकदा बंटी महाराज म्हणत राहते, एकदा हे संप्रदायाचे कपडे बाजूला काढून ठेवा लागत. हा अमक्या संप्रदायाचा, हा तो तमक्या संप्रदायाचा, ही भक्ती याची अजिबात नाही. सगळ्या 4 संप्रदायाचा आणि गुरुमंत्र एक आहे. 4 संप्रदायाचा देव एक आहे. मग भेद का म्हणून? हा अज्ञानामुळे भेद आहे. आपण तिथपर्यंत जात नाही, जीव हा तिथपर्यंत जात नाही, त्याच्यामुळं त्या जीवाला हा भेद दिसतो. हे त्या संप्रदायाचे, हे बाबाजीची, जय बाबाजीची, ते बेटाचे, हे इकडले. तसं परमार्थात अजिबात भेद नाही. संत तत्व एक आहे, एक संत तत्व आहे. मग ती संत कुठल्याही संप्रदायात जन्माला, कोणताही संप्रदाय उचलू शकते. सगळे आता जर निघाले हा रस्ते, इकडून आपण दिंडीला गेलतो, सगळे रस्ते कोणी कुणी कोण आलं, काही दिंड्या आळंदीतून आल्या, आपण इकडून गेलो, काही विदर्भातून आल्या, काही दक्षिण भारतातून आल्या. पण मध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला बारीतूनच जावं लागत का दुसरीकडून जावं लागत, तिढतच जावं लागत. मार्ग कोणताही असो, आणि प्रत्येक मार्ग हा भगवंताकडे जातो ना, जातोच. आणि मग असं तर सांगायचं एक हे की का अर्जुना, ते ज्ञान तुला प्राप्त झाल्यावर काय होईल म्हणे, तुझा पहिला मोह जाईल. आणि सगळ्यात जर महत्वाची गोष्ट असेल जीवनातलं, जर साध्य असेल ना, साध्य जसं माऊली म्हणे ना, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. मग त्या भगवान परमात्म्याचे आपल्याला जो या विश्वाचा चालक मालक कोणी जो आहे, अनादि सिद्ध, ज्याच्यातून हे सगळं देव देवता हे सगळं तयार झाले, असा तो देवाचा देव. आणि तो देव सगळ्यात महत्वाचा आहे. बाकीचे हे सगळे देवाचे अंश अवतारे. पण ज्यांना हे भोले बाबाला ज्यांना जन्माला घातलं, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ज्यांना जन्माला घातले, तिथून पुढे यानं कार्य केलं. पण यांना जन्माला घालणारा कोणी वेगळा आहे, याच्या आधीचा कोणीतरी आहे ना, तो अनादि सिद्ध आहे म्हणे. तो पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारे नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे. आणि ते म्हणजे भगवंत तत्व आहे, ते म्हणजे सद्गुरु तत्व आहे बर का. संतन भगवंत याच्यात फरकच नसतो. मग असं जर झालं माऊली म्हणे, तो मज भावाना आपले सगळं जीवनाची जी वाटचाल चालू आहे परमार्थ करताना, तर कुठपर्यंत नदीनं कुठपर्यंत वावा. जोपर्यंत नदी समुद्राला भिडत नाही तोपर्यंत तिचं वाहन थांबत का, हाय का नाही. मग आपण तर ती नदी नाही, वड खोडच असं मी तो म्हणतो, वडेची आपण वडे.
मग ते श्रीकांत भाऊ सांगत राहते ह्या वड्यानं काय करावा, गावातून जाणार नदीची कास धरावा, इडून जे पाणी वाहत जातं ना सूर्या गावातून त्याने ह्या वड्याला भेटावं, ही बरोबर तिकडे गोदावरीला कुठंतरी भेटल. आणि मग ती नदी आणि कुठं जाईल का समुद्राला जाईल, तिच्या निश्चित ठिकाणी जाईल. आता ती समुद्राला गेल्यावर आता तिचं थांबलं का राहिलं, ती आली कुठून होती, ती नदी आली कुठून होती, आणि समुद्रातूनच आली, गेली कुठं समुद्रालाच गेली. तसं आपण कोणाचे लेकर आहे, त्या भगवंताचे अंश आहे. प्रत्येक जीव हा त्या भगवंताचा अंश आहे. मग जर आपण आलो तिडून तर मग आपण जायला कुठं पाहिजे, हाय का नाही, दुसरीकडे जाऊन ठेपा जमा कापला. म्हणून तर संत म्हणे बाई बाई जाते माहेराला संत पाहणं सहज देह ठेवित्या, सहज देह ठेवित्या. कुठलेही संत असो तुम्ही, आपण आता नारायणगिरी महाराज सहज बोलता बोलता देह ठेवून दिला, काही त्रास आहे का. आणि म्हणजे त्यांना माहिती बा आपल्याला जायचं कुठे. आता महिला वर्ग आता ते भाऊनच सांगावा, माहेराला जायला कोणाला हौस नाही वाटत, कसंही असू माहेर कोणाच, माहेराला जायला हौस नाही वाटत का. मग आपल्याला करायचं तरी काय जीवनात, कशासाठी भक्ती, कशासाठी काही ह्या मरणाची भीती घालायची. आपल्याला सगळ्यात मोठी जर भीती असेल ना, आपल्याला तर मरणच नाही. संत म्हणते तुम्ही अमर आहे, अमर आहा, अमर आहा, पहा खरे की खोटी. पण कोटपर्यंत. पण ह्या जेव्हाला एक भ्रांती पडली, ती भ्रांती म्हणजे काय का मी देह, मी देह. मग जर मी देह जर म्हणलं तर मग आपण जर एखाद्याने विचारलं तुझा हात हे काय बा, हा म्हणतो माझा हात आहे. म्हणतो का हा हात आहे, हा माझा हात, हे माझे पाय, हे माझे कान, हे माझे डोळे, हे सगळं आपण म्हणतो. मग जो मी म्हणणार आहे तो याच्यापेक्षा वेगळा आहे का नाही. प्रत्येकापेक्षा तो जो मी म्हणतो तो कोणी वेगळा आहे. आणि त्याची ओळख करून द्या. ते संत काय करत्या, संत यथा ते कुठपर्यंत ते आपण त्या समजा आपलं ते धान्य मोजायचे आदुले असन, शेर असन, कुठपर्यंत त्याचे धान्य थांबत, जोपर्यंत शीग लागत नाही तोपर्यंत. शीग लागल्यावर त्याच्यावर 2 दाणे सहन होती. मग ही भक्ती करीत असताना आपली भक्ती चालली, पण समजायचं जीवनात जोपर्यंत सद्गुरु जीवनात आल्यावर त्याच्या नंतर 1 दाणे थांबणार नाही तिथं. आणि तिथंच मग ती सागराला गेल्यावर तो का म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर मी एकमय. संत जीवनात या वस्तूवर खरा परमार्थ आहे. आणि तिडून पुढं नाही असं नाही. मग तिडून पुढं ते जो सांगतील तो परमार्थ, जो सांगतील तो परमार्थ, त्यानं जो केला तो परमार्थ, जो करून घेतला तो परमार्थ. जीवाला काय कळत, आणि शास्त्र वाचून कुठं होऊन जाईल का, मेळ नाही लागणार महाराज. हे शास्त्र वाचून आहे ना, बरेच ग्रंथ किती काही एक एक अभंग असे संतांचे वचन. म्हणजे आता तोच एक अभंग परियेशी गवारा सादर कर्माचं जर पाहायला गेलं महाराज, कमीत कमी त्याला पुरे आहे ना, आपले ते पुरे जे म्हणते ना आपण गरुड, पूर्ण पुराण वाचावं लागते. म्हणजे एक जर अभंग पाहायचा म्हणलं संताचा, त्याचा जर अर्थ लावायचा म्हणला तर 18 पुराण पाहावं लागतील. हा एक वेळ आपल्याला 18 पुराण. तो प्रश्न आहे ना, सतीश भाऊ सांगत होते कर्माचं, आणि सतीश भाऊ एवढं सांगत होते कर्म श्रीराम वनवासी गेला, कर्म रावण क्षय पावला, वियोग घडला. सीतादेवी सतीश भाऊला विचारलेला प्रश्न होता. त्यांना वाटलं यांना माहित असेल, पण आता नाहीच माहिती आपल्याला त्याचं काय विषय का. म्हणून मला सांगायचं काय आहे का, जर एक अभंग पाहिलं, माझा काल खटका पडला का, एक अभंगाचं जर ते पाहायचं असलं तर पूर्ण 18 पुराण वाचावं लागत. ते काय एका पुराणातलं आहे, कोणत्या पुराणात निघून काही सांगता येईल का. हा एक वेळ आपल्याला घरात ज्ञानेश्वर हे वाचायचं होत नाही. आता पानावर चालू आहे आपला गाथा वाचन, किती पानं झाले, वाढव नको व्हायला. सांडलं तर काय करते, असं आहे ना, सांडल्यावर काय करते त्याला. म्हणून का भक्ती कुठपर्यंत करायची का, सद्गुरूच्या आपल्याला यथा सांगते ज्ञान प्राप्त व्हायपर्यंत. आणि ते एकदा सद्गुरु जीवनात आले तिडून पुढं आपण जर एखाद्याचं, आता हे माईला लग्न लावून आले, सगळी जबाबदारी कोणाची. आता ती जबाबदारी कोणाची. तसं आपलं लग्न त्या भगवंत संग लागलं किंवा ती जबाबदारी सद्गुरूची राहते. जबाबदारी घेते महाराज, ज्याने स्वीकारलं त्याची. हा. आणि काय महाराज आपल्याकडे असं प्लस पॉइंट तरी काय प्रत्येकानं ज्याची त्यानं पाहायचं का, त्या संतांना आपला स्वीकार करावा किंवा केला, करेलच महाराज. पण असा प्लस पॉइंट काय बरं आपल्याकडे,
लई वाचाला तू निष्ठाच नामस्मरणच करू राहिला, संताला अपेक्षित तरी काय? तुमचं धन नको, तुमची दौलत नको, तुमचं काही नाही बाबा हो, फक्त जो तो नामस्मरण आहे ना एवढं अपेक्षित आहे संताला आपल्याकडून. याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच नाही लागत. तू का म्हणे एक भावाची कारण, तुम्ही श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, तेवढं संताला लागत आपल्याकडून, आणि काहीच नाही लागत त्यांना. आणि मग सगळे आपलं चालू होतं का ती गंगा सागराला भेटली का तिचं तेच होतं. तसं आपलं भक्ती करता करता जीव आणि जे आपला आत्मरूप आहे ना, हे आत्मरूप, तो आत्मा म्हणजे मी, आणि तो मी कोण आहे ह्याच्या ओळखीसाठी परमार्थ आहे. मी कोणी ही ओळखच बुडली. आलाशी कोठून या, जाशी कवण्यारे गावा, घरदार तुझे नवे आवकी लटकीच माय. महाराज काय त्या भगवंताची करणी महाराज. विज्ञान युगातली माणसं आहे आपण, विज्ञान युगातली. काय विज्ञान इतकं पुढं गेलं, इतकं पुढं गेलं. मी कायम सांगत राहतो, कपार मेंदू काढून ठेवी त्या, पुन्हा 4-2 घंट्यानं जोडीत तरी माणूस जिवंत आहे का नाही, जिवंत. इतकं विज्ञान पुढे गेलं. पण विज्ञानाने एखादं लिटर रक्त बनवलं का? ते रक्त तर माणसाच काढून यायची, त्याला द्यावं लागत. बरं बाळ जन्मायच्या आधी ते दूध राहत बनवलं, पण दूध बनवलं किती काही शोध लागली. हे मिश्रण त्याच्यात घातलं, ते घातलं, लगेच कोणते कलर बनवतील, केमिकल बनवतील, काय कशावर चालवणाऱ्या गाड्या बनवून राहिल्या आता मकाच्या याच्यातून. समजा काय हे विज्ञानाचा शोध आहे. पण त्या विज्ञानाला असं एखादा शोध लागला का जसं त्यानं लिटर भर दुधाची पावडर बनवली, पण दूध बनवलं नाही. महाराज भगवंताना अशा काही गोष्टी आहे ना, अशा काही गोष्टी स्वतःच्या हातात ठेवली. कोणता जन्म आणि मृत्यू. आणि दुसरी गोष्ट आता पहा, हा प्रजन्य पडू राहिला, त्याचं काही ते बाबा तू पडताना कुठे सारखाच पडतो. तसंच संतांचं तसंच. संत कृपा करताना आपल्याला वाटत याच्यावर वाढवा केली, त्याच्यावर वाढवा केली, याला जवळ म्हणत्या, त्याला जवळ म्हणत्या. बाबा हो, संत इकडे भेदच नसतो. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगळ. बर का, संत इकडे अजिबात भेद नसतो. पण आपलं काय झालं त्या दगडावाने, आता तो पाऊस पडला, आता एखादं पाळ आलं, पाऊस पडला, तो दगडावर आहे तेवढाच पडल, जमिनीवर आहे तेवढाच पडल, फरचीवर आहे तेवढाच पडल. तिकडं काही पडताना त्याचं काही गणित आहे का? दगड किती मिनिटात वाळत? दगड लगेच वाळत. तेच पाणी वाहून झालं, थोडं दांडके जमिनीत जर जिरलं तर ते दम धरित का नाही. तसं आपण दगडाच्या अंतकरणाची भगवंताची कृपा आपल्यावर सारखीच वर्षाव करते. झालं दिंडीवरून, जे दिंडीवर आल्यावर 4-2 दिवस जे वैराग्य होत ते राहिलं का आज? म्हणजे माझं नाही राहिलं बुवा. आता एखाद्याचं जर टिकलं असं, हे गाथे वाचे ते आता हे वैराग्यासाठी गाथा चालू आहे. मग जर महाराज आपण त्या स्थितीला नाही गेलो, ती स्थितीला जर गेलो ना, त्या स्थितीला गेल्यावर काही काही आपले माणसं जसं तसं आज सुद्धा टिकत महाराज. आणि म्हणून आपला मेन हेतू काय आहे का आत्मस्वरूप जो मी तो माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहे असे, आणि माझ्या ठिकाणी अभेदाने पाशी. एकदा तुला आपल्याला पिंड देह स्थिती आणि ब्रह्मांडी बसा. बर का, जो पिंडात आहे तो ब्रह्मांडात आहे. आणि एकदा पिंडातला कळाल्याशी ब्रह्मांडातला कळणार नाही. तो विटेवरला नाही कळणार आपल्याला. मोगम किती उड्या आणू द्या, दिंड्या किती होऊ द्या महाराज, त्याचं स्वरूप कसं आहे. विटेपुरता मर्यादित आहे का तो जेवढा भगवान परमात्मा पंढरपूरलाच आहे का? मग ते तुकोबर आहे तर म्हणते एरी म्हणे काष्टी पाशाने सख आहे वनमाळे जेथे तेथे. आहे की नाही तो अभंग कुठं नाही, तो म्हणजे पाषाणात लाकडात कशात नाही असा भगवंत जागाच नाही, रिता ठाव नाही उरला. संत म्हणत्या आज मी या दृष्टीने देखिला विठ्ठल. मग तो तेवढ्या पुरता मर्यादित आहे का पंढरपूर परता? मग हे व्यापक दर्शन जर व्हावं वाटत असलं आपल्याला, जसं नामदेवरायाची संकोचित वृत्ती होती बरं का त्यावेळेस. नामदेवरायाच्या हाताने भगवंत जेवायचा, नामदेवरायाच्या हाताने दूध प्यायचा. काय काय नाही केलं नामदेवरायासाठी भगवंताना. अनेक लीला नामदेवरायासंग सगुणात व्हायच्या ना भगवंताच्या. आतापर्यंत ऐकलं का आपण कोणत्या संतासंग, म्हणजे संतायला. आणि मग नामदेवरायाला जर एवढं झालं आणि मग संतांची मांदी आळी बसली,
सगळे संत त्यावेळेस बसले होते आणि भगवंतानं पाठवलं, जाय नामदेवराय सत्संगत, कारण बिना सत्संग विवेक ना. हा तो विवेक जर प्राप्त करायचा असला तर संत इकडे जावं लागेल, सतसंगत जावं लागेल, ज्ञानेश्वरीची संगत करावं लागेल, गाथेची संगत करावं लागेल, संत विचाराची संगत करावं लागेल. संतांचे विचार सारखे राहते बरं का, आपला पाहायची नजर नाही, नाही तर सगळ्या संतांचं सांगणं एकच आहे, एकच सांगणं आहे, भरी भाषा बदलेला असं. माऊलीना ओवी रूपात सांगितलं, तुकोबरायना गाथा रूपात सांगितलं. पहा जेवढे ग्रंथ, प्रत्येक संतांचे ग्रंथ आहे, सांगणं एकच आहे. हा सांगणं एक आहे. मग असा जो नामदेवरायाला त्या संतांच्या जेव्हा मांदियाळीत गेले नामदेवराय, आणि तिथे सगळे संत बसले होते, सगळे संत. आणि जेव्हा नामदेवरायाचं आगमन झालं, गोरोबा काका होते, चोखा मेळा होते, मोठी संतांची मांदियाळी त्यावेळेस. आणि माऊलीचे 4 भावंड, असे भरपूर संत, सेना महाराज त्या काळात समकालीन संत हे सगळे. आणि नामदेवराय जेव्हा गेले, पहिलं दर्शन निवृत्ती दादाने घेतलं, जो महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, एवढा अधिकार असताना दादाचा, निवृत्ती दादाचा, माऊलीचे सद्गुरू येते, सामान्य गोष्ट नाही महाराज ती. आणि त्यांनी पहिलं दर्शन नामदेवरायाचं घेतलं. आणि यांना म्हणे, अय माऊली दर्शन घे. माऊलीनं टपकन घेतलं, कारण ते ज्ञान ज्याला प्राप्त झालं ना, झाडाला फळं लावल्यावरती वर वाट्या खाली येतात का, फळली या तरुच्या शाखा, त्या झाडाला फळं लागले ना, ते झाड असे खाली जमिनीला टेकायला येतं. म्हणून त्याच्या अंगी लीनता येते, नम्रता येते. हे गुण भगवंताचं देणं आहे, हे भगवंताचं देणं आहे. आणि परमार्थ करीत असताना हे प्राप्त करायचंय आपल्याला. हा नदीच्या जेव्हा पूर येतो, मोठमोठे झाडं ऊन पडून पडते, किती काही वळाया वाहून जाते, काय काय वाहून जातं. मोठमोठे झाडं नदीच्या कडेचे पाण्यात पडून वाहून जातात, पण ते लव्हाळा मात्र तसंच राहत. महापुरे झाडे जाती परी लवाळे कमवून का, फक्त जो वाकला ना. आणि हे संसारात सुद्धा तसंच महाराज, जो वाकला ना, म्हणजे अभिमान ज्यांना सोडला ना, अभिमान. वाकणं म्हणजे काय, वाकणं म्हणजे काय महाराज, आपल्याला हा अभिमान आहे. कोणाला देहा, म्हणजे प्रत्येकाला तर देहाचाच अभिमान आहे. मग ते देह संबंधाने कोणाला सौंदर्याचा असेल, कोणाला संपत्तीचा असेल, कोणाला एकराचा असेल, इतकी एकर कोणी असू, ते हे संतांचं आहे बरं का. कोणाला कशाचा, कोणाला कशाचा, कोणाला तारुण्याचा अभिमान, कोणाला शक्तीचा अभिमान. आणि पण यांना वाहून जाशा, संत म्हणे यांना वाहून जाशा. म्हणून तर ते वाकणं म्हणजे काय, का नम्र झाला होता, त्याने कोंडिले अनंत. कोणाचा तरी झाल्याशी, कोणी तरी आपला मालक केल्याशी वाकत नाही माणूस. कोणाच्या तरी हा जीव स्वाधीन करावा लागत. मनाच्या मार्गाला जर हे इड आपल्याला संसारात याला विचारावं, एखाद्याचं जर लईच पीक निरोगी आलं तर आपण त्याला लगेच विचारायला जातो, तो काय मारला औषध, कोणतं खत घातलं, काय केलं. परमार्थात काही तसं नाही का. प्रत्येकाच्या मनानं ज्याला 4 अभंग घेतो, तो लगेच समजा मायासारखा, त्याला त्याच्या वाटत माय इतकं ज्ञानीने. अरे पण परमार्थ असा आहे का, आपण कोणाच्या तरी लोटांगण घालावं लागत. लोटांगण घालायचं म्हणजे काय, शरणागती करावं लागत. आणि शरण गेल्याशी कोणी स्वीकार करीत नाही महाराज, होतच नाही ते. जर व्यवहारात नाही तर मग परमार्थ काय सामान्य गोष्ट आहे का. संत देवाच्या सामान्य, पण संतायला भाऊ देव एका पाळीला माफ करीतच नाही, देव अजिबात माफ करीत नाही. पण संत हे तत्व असं आहे ना, ते कोणाचा बी स्वीकारच करणार महाराज, स्वीकार करणार. ते संत मुळीच साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ. संत शांत व्हायला राहते. आपला विषय काय चालू होता, आत्मस्वरूपाचं महाराज. आणि एकदा हे ते चालू होता पंढरपूरचा विषय. मग असा तो नामदेवरायाचे जेव्हा दादा म्हणे घ्या दर्शन, माऊलीने घेतलं, सोपान काकाने घेतलं, बाकी आता सगळेच पडायला लागले. आता पाया तर मग माझ्यासारख्याला उठून पडावं लागत, घर पडायचं नाही राह, पण मग पडावं लागत ना, सगळे पडायला लागले. बऱ्याच वेळेस होतं का नाही असं. आणि मग मुक्ताबाई पाया पडा ना, मुक्ताबाई. अरे दादा म्हणे भगवंत यांच्या संग बोलती मुक्ताबाई, लई मोठी महाराज म्हणते पंढरपूरचे पाया. ती मुक्ताबाईचं वाक्य होतं का, कार्य अहंकार गेला नाही, अखंड जयाला देवाचा शेजार. मग देव जर त्याच्या संग राहतो, देवाचा जर ज्याला शेजार आहे आणि खरोखर नव्हता का, ते काय असं काही आहे का. आणि
प्रत्येक अभंग सांगत आहे ना आपल्याला, दूध पिओ मेरे गोविंदला, त्यांच्या हातानं भगवंत सगळं चालायचं ना. मग मुक्ताबाईचा प्रश्न होता, मग याचा अहंकार करून गेला नाही. म्हणजे निस्त देवाची जर भक्ती केली ना, देवाची भक्ती, देव प्राप्त होतो, पण यथार्थ स्वरूप त्या भगवंताचं मानलं जात नाही. ते यथार्थ भगवंत कसा आहे हा यथार्थ दर्शन तेवढं वैयक्तिक एकदेशी भगवंत पाहत माणूस. आणि संतांकडे जाऊन जर पाहिला तर मग सर्वत्र भरला घनदाट हरिदिशी. ही सगळ्या संतांची अनुभूती बर का, सगळ्या संतांची अनुभूती. संतांना आता स्वामीचं काय सांग, ते म्हणते मी देवी, काय चुकी त्याची? आपल्याला अनुग्रह काय देईल साधू? साधूचा अनुग्रह काय? प्रत्येकाला ज्याला अनुग्रह व्हायले त्याला काय अनुग्रह आहे? अरे तूच देवी. आपल्याला सगळं म्हणलं का गोड वाटत, देव म्हणलं का मात्र देव हा ते कुठं आता राहिलं का? आता डायरेक्ट पारमार्थिक लोक म्हणतात ते कुठं राहिलं का? आता सहज बघायला विषय आला म्हणून आता आमच्या गावात एक बैल मेला, बैल मेला त्याची बरेच असे ते झाले. ते म्हणे आपल्याला चांगल्या बाबाकडे जावं लागेल, चांगले चांगले बसली माणसं म्हणजे त्याला चांगलंच पाहावं लागेल म्हणे एखादं, की अशा घटना होऊन राहील. काय चुकी ते बरं आज्ञानाची काय चुकी? त्याला कळतच नाही त्याची काय चुकी. अहो भूत पिशा काय हे जे मानितो ना आपण, काय त्याची ताकद आहे का काय? या ज्याच्याकडे नाम आहे, जे संताचा झाला, जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा भार असे निरंजनाला. अरे भ्रम भ्रम काय? हे भ्रम तवाच जातील कवा का संतायचा जेव्हा जाईल तेव्हा भ्रम जाईल ना, मी दे हा भ्रम जाईल ना. मग हा भ्रम पडला आपल्याला आत्मा. मग नामदेवराय तर ते थोडे असा अपमान झाला, पाहत बराच प्रसंग येतो मोठा. आणि मग भगवंताला विचारायला गेले, ते तर मला ती 6 वर्षाची पोरगी अशी अशी म्हणली. भगवंत म्हणे अरे नामा बरोबर आहे, मी निगुऱ्या म्हणले होते. मुक्ताबाई महाराज नामदेवरायाला निगुऱ्या म्हणे, निगुऱ्या. आणि मग ते राग येतो ना असं काही म्हणले. मग ती देवाला सांगायला गेली गरण, आणि म्हणे बरोबर आहे, तू मला जेवढा इडच पाहतो ना, विटेवर कटेवर हात, एवढं स्वरूप नाही म्हणे माझं बाबा. आणि तुला हे जाण्यासाठी आणि तुला कुठं जावं लागल? संताला शरण जावं लागल. ते ज्ञान पाय गावर जरी मनी आथी आणावी, तरी संता या भजावी सर्वस्वी. ते ज्ञान जर पाहिजे असन कोणतं, हे आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे महाराज, हे जर कोणाला पाहिजे असन तर कुठं जावं लागल? संता या भजावी सर्वस्वी. किंवा तुकोबराय म्हणे हरी प्राप्तीशी उपाय. त्या भगवंताचं तुम्हाला यथार्थ स्वरूप जर जाणायचं असलं, धरावे संताचे पाय. तेने साधती साधने, तुटतील भवाचे बंधने. आपण या नदीमध्ये महाराज, या भव नदीत आहे, आणि ह्या भव नदीत काय काय? माया नदी याच्यात अनेक भवरे, सुसरी, मगरी, काम, क्रोध, हे सगळे विकार, हीच नदी महाराज. हे एक एक टाकून आपल्याला त्या भगवंताच्या स्वरूपाला जायचंय. नवे नवे आपलं ते स्वरूप आहे. ते ज्ञान पायगावरवी म्हणजे काय? ते स्वरूप आपलं आहे. आणि संत उपदेश काय करते बाबा, तो तूच आहे, तो भगवंत सुद्धा तूच आहे. ते ज्ञान पायासाठी आपल्याला कुठं जायचंय? कुठल्या बी तरी संतायला शरण जावं लागेल आपल्याला, ज्याच्याकडे आहे त्याला. कुठल्या बी म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याला. पहिलं संतच कळत नाही आपल्याला. हे आमच्यासारखे सोंग करून आले की संत म्हणतात, असा मेळ नाही लागणार महाराज. संत हे एक तत्व आहे, संत एक पद आहे, आणि विशेष संत हे त्या तत्वाशी एकनिष्ठ असत्या. संत ही एक अवस्था आहे, आपल्यासारखीची ती अवस्था नाही, पण संत ती एक अवस्था आहे. ती अवस्था ज्याची संत अवस्था ज्याला प्राप्त झाली, मग ती संत अवस्था म्हणजे काय? हे समस्त ही श्री वासुदेव. आयसा प्रचिती रसाचा उतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. त्याच्याच ठिकाणी ज्ञान राहील. आणि ज्याला हे सगळं विष्णुमय जग दिसतं ना महाराज, त्याला संत म्हणते बर का. त्या वव्या आहे ना का पाहते, 13व्या अध्यायातल्या वव्या, ऊस, हा जो खंडावाया घाव घाली. कसा असतो संत पहा, जो खंडावाया घाव घाली का लावणी जायने केली, दोघा एकच सावली वृक्ष देते. जे झाडे एखाद्यानं आंब्याचं झाड लावलं,
गणूभाऊन आंबे झाड लावलं मळ्यामध्ये, आणि रवीनं जरी कैरी तोडून आणली त्याला कडू लागत, ती कैरी जसा त्याचा गुणधर्म आहे तशीच लागल ना. मग ती चोरून आणली बरं, उजेडात खाय अंधारात खाय, त्याचा गुण कसा राहील, गोडच लागल ना ती. हा, आणि सहज आलं डोक्यात काही झाड तोडून टाकायचं, घाव घातले, बरेच घाव घातले, पण ऊन झालं पुन्हा तिडत झोपला त्या सावली खाली. ऊन कमी झाल्यावर पुन्हा तोडू बा, त्या झाडानं ठरवलं की याच्यावर ऊन पाडायचं पुन्हा. अशी संत राहते बर का, याला संत म्हणते. ह्या पदाला जे संत जायला असतील ना, जो कोणी महात्मा लई महात्मे अशी, अशा महात्म्याला जर जीव शरण गेला, किंवा ऊसाचं उदाहरण दिलं त्यानं, ऊस तोडणाराला कसा लागल, किंवा एखाद्याला चोरून आणला त्याला कसं लागल, एखाद्याला पाणी भरलं एखाद्यानं पाणीच नाही भरलं त्याला कसं लागल महाराज. तसं आहे हे जे आपलं स्वरूप आहे, आपल्याला स्वरूपाची जो ओळख करून देतो, आपल्याला स्वरूपाचा विसर पडेल. म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. आपलं स्वरूप देव स्वरूप आहे, आणि मग असं जे आपलं स्वरूप आहे ते ज्ञान पाहिगा बरं. आपला इड विषय चालू आता, म्हणून पुढे जायचं, संतायला शरण जायचं. आणि मग काय करतील संत, का संता या भजावी सर्वशी, ते ज्ञानाचा पुरवठा, ते ज्ञानाचा साठाच कोणाकडे जर असं. भगवंत कुठे आज, भगवंत कुठे वैकुंठ ते. अरे वैकुंठ सोडून संता सदनी राहिला, ह्या सुखासाठी देव येडावय. आज जर देव जर पुढे असेल ना, आता अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला ना, ते सप्तेत देवी उघड परब्रह्म तिड नाचत. आज पटत का जीवाला, पटत का जीवाला नाही पटणार. का म्हणून का आपल्याला ते स्वरूपाचं ज्ञान जावं होईल ना, आणि ती दृष्टी जशी संतांची दृष्टी झाली, आणि मग ते ज्ञानाचा पुरवठा, तेथे सेवा हा दारवांटा, तो स्वाधीन करी सुबटा वळवून. आणि ते ज्ञान जर पाहायचं असलं, ते ज्ञान जर पाहिजे असलं कोणला, तर बाबा ते ज्ञान असं आहे, असं वाटत असेल तर त्या संतोषी सेवा करावं लागेल. त्या संतांची काय करावं लागते, सेवा करावं लागते. ते संत साक्षात ज्ञानाला आहे. आणि ते ज्ञान म्हणजे काय माहिती का, तत्वज्ञान म्हणजे काय, का भगवान भोले बाबांना माता पार्वतीला ज्या ज्ञानाचा उपदेश केला ना, ते ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. ते वाचून महाराज सांगत राहते, महाराजची ओवी, असं एक ज्ञान आहे, परमात्मा एक वस्तू अशी, ते जया दिशे ते ज्ञान असतं. त्या ज्ञाना वाचून इतर भाऊ स्वर्गाधिक ज्ञान, किती ज्ञान असेल त्या सगळ्या भाऊ सांगा, त्या पोट भरायचे द्यायला. एखादा डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, एखादा कीर्तनकार असेल, पण तरी त्यानं हे आत्मस्वरूप जाणेल नसलं तर ती पोट भरायची विद्या झाली तिची वाली. म्हणून ते ज्ञान जे भगवान भोले बाबांना आणि माता पार्वतीला सांगितलं. कारण भोले बाबा कसा होता, गज चर्मधारी, स्मशानी राहिला, संगे भूत मेळा सुखरूप. आणि असे ते भोले बाबा. आणि माता पार्वती आई साहेब म्हणे का तुम्ही असं निधन स्मशानात जरी बसले तरी आनंदित आहे, आपल्याला घरात गोड लागा ना, आपल्या घरात गोड लागा ना. भोले बाबा कुठं राहा ना, भोले बाबाचं गज स्मशानात राहायचं तरी आनंदी. मग आता जो भजनात राहिला, जो त्या स्वरूपाशी एकरूप झाला, त्या भगवंताच्या नामात राहिला, त्याला कुठं आनंद आहे ना. नाथ बाबा तर म्हणे आव घ्यायची त्रिलोकी आनंदाची. आता संतांना अनुभूत्या घेतल्या ना, पण एक झाले ना ते त्याच्या संग. जेव्हा एक होईल देव आणि भक्त तुझा नाही विचारत, जेव्हा ही स्थिती प्राप्त होती ना, मग भोले बाबाला तो प्रश्न विचारला. आणि मग माता पार्वतीला ते ज्ञान ऐकण्यासाठी शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. आणि जे भगवान भोले बाबांना एकांतात नेलं, एकांतात. आणि ती वस्तू अशी नुसती कानात पडली ना, माणूस देह भान विसर. कारण स्वरूपाचं ज्ञान आहे महाराज, देहाचा विसर. आणि हा प्रयत्न कायसाठी, देवा आता आयसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरच हा जीव सुख पावे माझ. आपण देहवरे, देह बुद्धीवर आहे महाराज. जेव्हा देहाचा विसर पडतो ना, ह्या नामस्मरणामध्ये, कोणतंही नामस्मरण करा, कोणत्याही संतांचं करा, ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर करा. पण महाराज हे आता सगळं मला बंटी भाऊ ना दिंडीत आमचा बराच विषय होईल, हे मंडळीने अनुभव घेतले. आणि ज्याचा अनुभव इतका दृढ झाला ना महाराज,
तो भगवंत गोपी म्हणायच्या पहिला नाच आमच्या संग नाचत होता का कवा हो ये भक्ती केला तैसा जशी भक्ती केली ना महाराज तसा आहे तो भगवंत त्याला दुसरं मापच नाही भक्तीची या मापी मोजितो अनंता इतरांनी तत्वदाना मोजले कशानाच मोजल्या जात नाही तो फक्त भाव बळे आकळे एरवी ना आकळे तो कशानाच आकळल्या जात नाही पण ती भक्ती आणि मग असं ते ज्ञान पार्वती मातेला नुसतं सांगते क्षणी पार्वती माता अशी देहाचा विसर पडला पार्वती माताला आणि मग ते भोले बाबा सांगतच राहिले ते ऐकलं कोणा कवी नारायणाचा अवतार आणि त्या सिंधू नदीच्या याच्यात मच्छ्याच्या पोटात वाढत होता ते ऐकलं मच्छिंद्रनाथन आणि मग मच्छिंद्रनाथन ऐकलं पुढे ते सगळ्या कथा माहिती ते मासे धरून आणला तिथून मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला आणि मच्छिंद्रनाथ आता भगवंताचा अवतार आहे कवी नारायणाचा अवतार तिथून पुढं पुन्हा चोरून ऐकलं होतं तरी पुन्हा कोणाला शरण जावं लागलं एखादं म्हणून मला माहिती ते कायच चिंतन करते चोरून ऐकल्यावर जमणार नाही तुम्हाला तिडच जावं लागेल तिड डोकंच टेकावं लागेल तवशी संतापही जावं लागेल तरी पुन्हा पुढं शरण जावं लागलं दत्तात्रय भगत मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गहिनी प्रसादे निवृत्ती दाता आलं दादा जवळ आणि मग माऊलीनं मग ती सगळ्या विश्वात प्रगट गुह्य बोलली ती गुह्य गोष्ट आहे महाराज गुह्य गोष्ट आहे आता एखादं म्हणून मग आम्ही नाही जपती का प्रत्येक जण जपतो पण बीज मंत्र वेगळा बर का साधनाची सार बाबा म्हण बीज मंत्र हरी आणि आत्मतत्व धरी तोची याची हे बाकीचे मंत्र जे ना हे मंत्र याचा प्रभाव होत नाही असं नाही वैखरीचे मंत्र वेगळे आपल्या 4 वाण्याने भजन चालत महाराज माहितीये का आपल्याला वैखरी वेगळी परा वेगळी पश्यंती वेगळी मध्यमा वेगळी या 4ही वाण्याने जेव्हा भजन होतं महाराज प्रत्येक वाणीचं भजन वेगवेगळं आहे आपलं हे वैखरीचं भजन उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा तो मंत्राचे महाराज मंत्राचे तो पण आता सांगितलं महाराज म्हणा कोण करतं बरं किती चिंता महाराज उघड सांगा ऐकन कोणला माळ घातली का म्हणा करतं का जीव करतो का जीव हाय का विश्वास आणि तेवढा केल्यावर तो त्या संताईचा आणि त्या मंत्राचं कामे तुम्हाला ते सद्गुरु पशीच नेऊन घाले महाराज सहस्र जन्मचं पुण्य लागत बर का हे नाम एकदा मुखात यायला किती सहस्र जन्मचं पुण्य लागत सहस्र आपल्याला ह्या काल परवा 8 दिवस काय झालं ते माहित नाही हिशोब डोक्यात नाही राहत किती पक्का असू द्या जरा गणगण झाल्यावर डोक्यात नाही राहत अशा 1000 जन्मचं काय आठवत आपल्याला पाठीमाग काय होतं आपण आणि मग एक वेळेस मुखात यायला लागत महाराज एवढं पुण्य आणि आपण त्या जन्मांतरीची असेल पुण्य सांगू तरी जीवाचे नाम येईल हा असं पुण्याचा साठा तिळ तिळ पुण्य साचा पडे मग असं ते भगवंताचं नाम आहे आणि ते इतकं सामान्य नाही महाराज भगवंतांना स्वतःच्या आई बापाला सांगितलं या 4थ्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या मंगलचरणाचे ववे जे न सांगे माता देवकीशी जे न सांगे पितिया वसुदेवाशी जे न सांगे बंधू बळीभद्राशी आणि मग बायकोलाच सांगावं का त्या लक्ष्मी एवढी जवळीक तीही न देखे या प्रेमाचे सुख काय अर्जुनाचं पुण्य भाग्याला आला आणि याला साजूक सुख म्हणलं बरं का हे साजूक सुख भगवंत आपल्या राखीव फक्त भक्तासाठी ठेवलं राहत तो ज्याचा झाला का जो साधूला शरण गेला महाराज का भगवंत तेवढेच ऐकतो कारण भगवंत जर कोणाचा अंकित असेल ना फक्त संतायचा अंकित आहे आईसा भक्ताचा अंकित लागे तैशी लाविप्रीत तो कोणाच ऐकत नाही तो फक्त त्याला संतायना देव केला रिद्धी सिद्धी वाहे पाणी म्हणून जनाबाई महाराज म्हणे लक्ष लावया चरणी म्हणे नाम याची जनी मग सुख काय म्हणे हा विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यान महाराज त्याचं जर ध्यान केलं ना ती ध्यानाची रीत जर कोणती कोणाकडे असत फक्त आपल्याला ती रीत माहिती करायसाठी संताईकडे जावं लागणार आहे आणि ती रीत संताईला माहिती मग असं हे इतकं ज्ञान आहे आणि मग हे कोणाला ते ज्ञान असं आहे महाराज मग अर्जुन त्याला पात्र झाला म्हणजे काय झाला का बाबा शरणागती गेला थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं म्हणजे काय करायचं पात्र व्हायचं म्हणजे काय
शरणागती मला काहीच कळत नाही हा भाव होऊन आपला शहाणपणा, आपल्या पाटीलक्या, आपलं सगळं बाजूला ठेवून संत एकदा कसं रिकामा जावं लागत. रिकामा म्हणजे काय आहे, सगळ्या पदव्या बाजूला ठेवून. कारण संत ही अशी पदवी महाराज, त्याच्या पुढं पदवी नाही ना, कोणतीच पदवी नाही त्याच्या पुढं. आणि मग हे जरी कल्मशाचा आगारू असला ना, जरी कल्मशाचा आगारू, तू भ्रांतीचा सागरू, या मोहाचा डोंगरू होऊन असशी, एखाद्याचं किती पाप असलं ना महाराज, कितीही पाप असलं, पापाचा आगरच म्हणलं. जसं तुमचं एसटीचा आगर म्हणजे कमून म्हणते तिड, सगळ्या एसट्या तिडही म्हणून त्याला आगर म्हणते ना. मग असा नुसता पापाचा जरी आगर असला ना, एखादा जीव किती पापाचा आगर असला, भ्रम असू दे त्याला किती, भ्रमाचा डोंगर असं. भ्रम म्हणजे काय, संशय, त्याचा विश्वासच नाही कशावर, असा जरी असला तरी परमज्ञानाच्या शक्तीची तुलना केली असता ते सर्व त्याच्यापेक्षा कमी. ते ज्ञान असं आहे का क्षणातच महाराज, आता ह्या खोलीत येतो अंधार होता, किती काय प्रयत्न केले आपण, हा दिवा लावला ते लावला, पण जेव्हा दिवस हे उजेड लाईट लावला, किती टाइम लागला त्याला जायला. ज्ञान म्हणजे प्रकाशच महाराज, अज्ञान म्हणजे अंधारच. आपण ज्या अज्ञानात वागतो ना, ते अज्ञान म्हणजे मी देह, हे अज्ञान इथं चालू होता आपला विषय. काय का मी देह. आणि संत काय करते माहितीये का, संत काय करते महाराज, तेच सांगत आहे, नेऊन विवेक तीर्थ तटा, धुनी बुद्धीचा मळकाटा जेणे. आपली ज्या बुद्धीवर जो मळ आला का मी देह, गुरु दाविले या वाटा, नेऊन विवेक तीर्थ तटा, धुन बुद्धीचा मळकाटा जेणे. महाराज ह्या बुद्धीचा मळ म्हणजे तू बाबा. मग जर हे पंचमहाभूताचं शरीर आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याचे मिळून हे सगळं तयार व्हायले, आणि यालाच मी म्हणून राहिलो. आणि महाराज संतांना हे सगळं शोधलं म्हणून ते म्हणे धन, दारा, पुत्र, जन सर्व काय हे मिथ्य सोडून नाही म्हणलं बरं का. हे जाणायचं फक्त, इडच राहून हे सगळं करावं लागत. आणि हा शेवट भेटेल महाराज आपल्याला. सहज चालता चालता 84 लक्ष योनी हिंडता. हे कोणासाठी, गाथा कोणासाठी, ज्ञानेश्वरी कोणासाठी, हे ज्ञान कोणासाठी, इतर योनीच्या ठाई हा विषयच नाही महाराज ज्ञानाचा. फक्त हे मॉडेल असं आहे की हे जाणीन, मला जाणीन म्हणून भगवंताने निर्माण केलं महाराज. पण हा इतका गुतला, कोणी काय गुतलं, कोणी काय गुतलं. आणि याच जर ओळख करायची असली, संत याचं मिथ्यत्व सांगते महाराज का ह्या शरीराला देव म्हणताची देवशिवशी, तरी चित्ती शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोषले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म किंवा येण्याची शरीरे, शरीरा येणे सरी किंबहुना येर झाले चिरापुढे. आता एखादं म्हणून मी पुन्हा मनुष्य जन्मालाची येऊ शकतो, याच्या अवकाळा सोपे आहे का महाराज. येताच जाण तुझी कर्म जाण, मान अडकली आकांत जाय. एक तर बाळाचा अंत नाही, आईचा अंत. सोपे दुःख आहे का महाराज. ते जर पाहिलं तर किती अवघड आहे. म्हणून का ह्या शरीराची आपली येणे जाण्याचं राहट गाडगं खुंडायचं म्हणजे आपण जिडून आलो त्या भगवंता पै जायचं. आणि आता काहीच नाही, त्याला मोक्ष म्हणत्या, त्याला मोक्ष म्हणत्या, मुक्ती म्हणत्या. पण संतांचं असं आहे महाराज, त्याला मेल्यावर मुक्ती मान्य नाही. मुक्ती आता मेल्यावर झाली कोणला मुक्ती. अहो संत जिवंतपणी त्या स्थितीत राहते. आज त्या स्थितीत संत, आज मरण माझे मरूनच गेलं मरण. त्यानं हा विचार केला, संतांना हा विचार केला, दे हा पाचाचा आणला उसना, ज्याची त्याचं ते वळकुटी बांधून तयारी आज जायला. संत पदाला जे जाईल संत येते वळकुटी बांधून. कधी आला त्यांना माहिती आहे का हे आबादित आहे, मधलं जे तत्व आहे ते आत्मतत्व ते आबादित आहे. मग हा देह पडला काय, गेला काय, संतांनी हे जाणलं, त्या भगवंताचं स्वरूप जाणलं. आणि मग तो तर ती सुखरूप जाणार आहे, ती भक्ती करणार आहे. आणि आपल्याला सुद्धा काय आहे, संत एवढे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. कमून सांगा त्या का बाबा तुमचा स्थायी स्वरूप ते देव हायच. देव कुठून आणायचा आहे का. जसं एखादा पानाड्या येतो आणि सगळ्या वावरात हिंडतो, आपल्याला म्हणे इड एखादा मारला बोर लागलं 2 इंच पाणी, त्यानं कुठून आणलं होतं. अहो ते जमिनीतच आपले होतं, फक्त आपला एक विचार होत नाही. एक म्हणतो तिकडं खंदायचं, एक म्हणतो इकडं करायचं. म्हणून
तस संत आपला देव बरं प्राप्ती कायची करून देते, कायची प्राप्ती करून देते, कुठून आणून टाकी त्या अहो प्राप्ताचीच प्राप्ती करून देते. तो प्राप्ताची प्रत्येकाच्या हृदय देशी, पण ती बुद्धीच त्याची काम करीत नाही. ती बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू निघा. जर अहर्निशी त्या भगवंताचं चिंतन झालं ना महाराज, एक दिवस त्याला आत्मसाक्षात्कार झाले वाचून राहणार नाही. तो भगवंत इतका दयाळू, त्याला कोणत्या तरी संतांच्या पायावरच नेऊन घाली. नवे नवे नेऊन नाही घालणार. आयता आला घरपासून संत घरी येतील संत त्या दिवशी आणि त्या ज्ञानाचा उपदेश करून जातील. महाराज तो भगवंत इतका दयाळू. ते फक्त मी मग अशी म्हणलो ना, ती माप भरायचं बाकी राहत. तेवढं भरल्यावर त्याला काहीच करावं लागत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे जर भक्ती एखादा यथार्थ करीत असला तर त्याच्यासाठी महात्मे येणार नाही म्हणे, जमिनीतून वर येईल म्हणे तिडूनच. काय विश्वास असेल रामनामावर महाराज. आणि हे कसं करावं लागत, भक्तीच आपण जे आता करीत चाललो ना, ही शुद्ध अंतकरणानं शुद्ध एकनिष्ठतेना अनन्य भावाना जर करीत चाललं ना महाराज, त्या भगवंताची भक्ती त्याच्यावर तो भार होतो. अहो हे मग एक दृष्टांत ऐकला होता मी का, ही ओवी आहे ना, माझी या सत्यवादाची तप वाचा केले बहुकल्प. ज्ञानेश्वरी कशी निर्माण झाली, माऊली म्हणे माझं सत्यवादाचं तप होतं म्हणे, अनंत जन्मच राहत. आणि बरोबर भाऊ सांगत राहते, अनर्थ भाऊ सांगत राहते, जर कोणी 12 वर्षे एक शब्द जरी खोटा नाही बोलला तर वाचा सिद्धी प्राप्त होईल. हे भाऊचं वाक्य. आता येईल आपण फोनवर 12 तास 5च मिनिटात आलो म्हणे. किती मिनिटात? 5च मिनिटात आलो म्हणे. कस काय शक्य व्हायचं? ते खोटं बोलणं नाही झालं, आपला व्यवहार चालला तो. पण जर असं एका जणांना ऐकलं, उत्तर प्रदेश मधली गोष्ट आहे, कृष्णागर म्हणून होता बर का असा, तो ह्या भ्रांतीचा आपलं हे चालेल जरी कलमाशाचा आगर हासा होता तो संशयखोर. मग त्याला साधूनं सांगितलं, जर 12 वर्ष कोणतीही सेवा केली ना, कोणतीही बी, एखादं म्हणा ना मी नुसतं देवाला पाणी घालतो, तर 12 वर्ष होऊन एक दिवस म्हणजे त्याला काहीतरी साक्षात्कार म्हणजे भगवंताचं यथार्थ दर्शन म्हणा. तुम्ही जी इच्छा धरून ती सेवा करशाल ना, पण अखंडित बर का, अनिशी. हा महत्वाचा विषय इड. आणि त्या भक्तानं असं केलं की तो माली समाजाचा होता, त्याचा व्यवसाय होता फुलहार बनवण्याचा. आणि त्याचा पण त्याचा काय भरोसा नव्हता. आणि मग ते म्हणे लईच तुमचं म्हणतात, आता मी इडच बसेल राहतो कृष्ण मंदिर, पहिले लोक इडूनच माळे घेऊन जाते. मग त्यानं एक नियम केला, पहिला जो हार बनेल तो भगवान कृष्णाच्या मूर्तीला घालून यायचं जाऊन. किती वर्षे आणि घातला ना, त्या दिवशी म्हणायचं आज 1 दिवस झाला बर का, आज 2 दिवस झाले बर का, देवाला ध्यान देऊन यायचा. आणि नंतर 6 वर्षाचे पुढे गेले, आता इतके राहिले बर का, असं मोजीत चालायचो. ते महात्म्यानं लय भारी वर्णन करून सांगितले. इतके 11 वर्ष झाले बर का, आता 1च वर्ष राहिलं. दररोज देवाला ध्यान द्यायचं. तू काही नमस्कार नव्हतं करीत, काही नाही, पण नेम होता त्याचा काय का भगवंताला हार. आणि त्याची एकच इच्छा होती, बोली व्हायला होती त्याची, म्हणजे त्यानं संकल्प करायला होता, मी 12 वर्ष तुला हार घालणारी म्हणे. पण तू 12 वर्ष होऊन 1 दिवस जर झालं वर झाला ना, त्या दिवशी तो मला हार घालायचा म्हणे, म्हणजे माळ घालणार म्हणे त्या दिवशी. बिगर माळीचा जरी कलमाशाचा आगर, भ्रांतीचा व्यामोहाचा डोंगर, असा तो माणूस होता. ध्यान देत चालायचा. 12 वर्ष 1च दिवस राहिला बरं का म्हणे, आता उद्याचाच दिवस राहिला म्हणे. ते आणि इतकी सेवा जर घडली, 12 वर्ष सेवा घडणं म्हणजे साधनं एक तप होत राहत. महाराज तो असाच होता, कलमाशाचा आगारू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगर असाच होता. पण साधनेचं फळ काय महाराज, भगवंत काही उष्णट होत राहतो का? जेने हा जीव दिला दान, आपल्याला दान देऊन टाकेल, काय करतो आपण त्याच्यासाठी? पण संत म्हणे तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गुण गायी आवडी, जो या भिवरीच्या तिरी कर ठेवून या कटेवरी. महाराज अशा भगवंताची त्यानं 12 वर्ष सेवा केली. तो ऋण ठेवीन महाराज. 12 दिवशी शेवटच्या दिवशी गेला म्हणे, 12 वर्ष पूर्ण झाले, आता उद्या मी दुकान लावणार नाही, काही नाही, तो माझ्या घरी येऊन मला हार घालायचा. आणि तेच ठरेल, म्हणजे देवानं नव्हता हा म्हणलं त्याला, त्याचा संकल्प. पण महाराज संकल्प जर सत्य होता, त्याचं मागणं बरोबर होतं. मागणं काय होतं त्याचं? देव मागितलं होतं महाराज, संकल्प सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प देव जोडणे होत महाराज, त्यानं धन नाही मागितलं,
धन मागितलं नाही त्यानं. आणि मग जेव्हा तो दिवस उगला, 12 वाजले, 1 वाजले, बायकोला स्वयंपाक करायला लावला. आता तो बाबा पुढे येतो, तो बाबा पुढे येतो. योगी याच्या ध्यानी ध्याता नातुडसी, तो योगी जपी तपी पार उलटे पालटी लटकून तिकडं, तरी नाही महाराज. पण तो भक्तासाठी येतो बर का, भक्तासाठी. आणि 12 12:30चा टाइम झाला आणि भगवंताला काय रावत असतं का महाराज. कोणीतरी गवळ्याच्या रूपात त्या लाल गाया घेऊन भगवंत आणि गुरख्याच्या रूपात आला. नाही लाई भूक लागली म्हणे, बाबा काहीतरी दे. हात भांडच भरून बसेल. आता केव्हा आला का माझ्या हाताला, मी माझ्या भगवंताला आणि घास भरवीन म्हणे. जरी तो भ्रांतीचा, त्याला भ्रांती होती, त्याचा वागायला असा होता, संशय होता सगळा. पण 12 वर्षाच्या भक्तीना त्याचं असं अंतःकरण द्रवलं महाराज, तर तेच वाटायचं त्याला आता भगवंत येईल. पण जीवाला आता तो काय चतुर्भुजात यायला, आता ते हे ज्ञान नसल्यावर स्वरूपाचं कसं ओळखायचं भगवंत. नामदेव राहायचं तेच झालं, पुत्र होऊन आलखा हाय का नाही, पुढे जमलं का. पण मागून जावा ते सद्गुरूची कृपा झाली. विसोबाख्याचा जेव्हा नामा म्हणे की दाविली सोय, ती खून दाखवली. आणि मग ते कुत्र भाकर घेऊन पळालं. मग ही मागून वाटी घेऊन पळायची. अरे भगवंत म्हणे कोरड्या भाकरी कशा खाशील, नाम्या त्याच्या पाठीमाग वाटी घेऊन पळायचा. तसं याला आता भगवंत आला, पण कळालं का सद्गुरु शिवाय नाही कळालं महाराज. त्याच भगवंताना आणि जेव्हा हा म्हणे जाऊ दे आता कुठं भगवंत येणार आहे का, माझं चुकलं म्हणे, मी काही इच्छा केली हाय का नाही. पण हा जो मी दररोज घालीत होतो तो नाही का म्हणे भगवंत, मी किती येडा म्हणे, दररोज त्याला भेटायचो, त्याला सांगायचो आता इतके दिवस राहिले तितके दिवस राहिले, आयुष्यभर करीन म्हणे भगवंत तू सेवा. तुझ्या दारात बसून मी फुलंच विकितो म्हणे, मला तरी करायचं काय म्हणे. आणि मग जेव्हा अशी शरण घ्या लीन झाला आणि मग पहा त्याला दम नाही पडत बर का. भक्ताचे अशी आर्तता पाहून तू का म्हणे आयशे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहिजे. त्याला असं झालं का मला कधी भगवंत भेटल कधी. तो म्हणे जाऊ द्या आता यांच्याच निमित्तानं कोण हा काय भगवंत नाही का म्हणे. आणि भगवंताचा स्पर्श झाला महाराज. आणि भगवंताचा स्पर्श म्हणजे सामान्य गोष्ट आहे महाराज. ज्याला त्याच्यावर नुसतं पाहिलं भगवंतांना त्याला त्याच्यासारखा करून घेतो. त्याच्यासारखं आपल्याला सगळं व्हावं वाटत, पण देवासारखं व्हावं वाटत का, वाटत का देव कसा आहे महाराज. आणि मग पहा त्या भक्ताला आणि भगवंताच्या स्पर्शाला आणि व्यापक दृष्टी आली आणि त्याला वैयक्तिक चतुर्भुज रूपात ती मूर्ती दिसायची महाराज. कशाच आहे हे साधना आणि किती त्याचा कल्मशाचा आगरू जरी भ्रांतीचा व्यामोहाचा डोंगर असतील तरी ही ज्ञानाची महाराज ही सेवा करणं ही म्हणजे हे सेवेचं फळ काय तर ते प्राप्त झालं त्याला. तरी ज्ञानशक्तीचे पाडी हे अवघेच गा थोकडे आयशे सामार्थ आशे चोखडे ज्ञानी याची. इतकं त्याला ते भगवंत म्हणजे मूर्तिमंत ज्ञानी संत काय आणि भगवंत काय काही वेगळं आहे महाराज. आणि मग त्यांना आणि त्या भगवंताचं पहा यथा सांग दर्शन ज्याला झालं महाराज. मग आपल्याला ते दर्शन जर पाहिजे असलं भगवंताचं ते जर पाहिजे जयाचे वाक्य उजळे संतांच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. संतांच्या असं गुरु वाक्य मन धुतले म्हणे हरून या घातले आत्मस्वरूपी महाराज. ते सद्गुरूचं वाक्य असं महाराज त्याच्यापेक्षा मोठा देवच नाही का. नाही गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. म्हणून संत ते ज्ञान देते पण त्याच्यासाठी तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवत करावे दास्यत्व सकळ. मग अपेक्षित जे आपुले ते सांगतील पोचले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. मग मात्र तुम्ही जे म्हणलं ते देतील तुम्हाला. पण आपल्याला मागावा काय संत इकडे गेल्यावर ते सुद्धा कळत नाही ना. असू काही जीवाला काय कळत आहे का. बऱ्याच दिवसाचा आमक नाही फल नाही काही मागत माणूस. पण म्हणलं का कोणी आतापर्यंत जाऊ दे माझा उद्धार होईल. आपण निघत आता आम्ही इड पोपटवानी बसून सांगू राहिलो. मग संताकडे जेव्हा गेलतो तेव्हा काय विचारलं होतं का आमचा उद्धार होईल का. हे इकडलाच होईल कसं लागेल आमचं हे विचारित मा बादल मान बरोबर आहे. हे इकडचं कस काय होईन आमचं. आणि मग ते तसंच आहे महाराज. पहिलं सुरुवातीला बालवाडीत घातल्यावर आहे ना
ते गोळ्या बिस्किट सुकडी होती पहिली, आता काय असेल ते हार खिचडी आहे. नादी लागायसाठी खिचडी काही न काही चालू राहतं. तसं आपल्याला इकडला दिल्याशिवाय आपण ते नाही करणार. पण जर तिथं राहिलं पडून राहीन तर येत आहे. उगाच संताची या पायी न मागे न करी काही, काहीच नाही मागू त्या भगवंताकडे, त्याला सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वांभर परिहाराची न लगे. असा जर एखादा प्रसंग प्रत्येकावर येईल, तिथे बसेल सगळेवर प्रसंग येईल. ह्या प्रसंगातून जर काढणारी शक्ती असेल ना, सद्गुरु स्वामी काढी त्यावर काही याच्यातून. म्हणून त्याच्या पलीकडे काही नाही महाराज. ती एक शक्ती परमार्थ, एक अशी शक्ती व्हायबल होऊन जातो माणूस व्हायबल. असे काही प्रसंग येते ना जीवनामध्ये. आता मी ऐकेले ते प्रसंग बंटी भाऊ कोण यांच्यावरली. आणि मग ह्या प्रसंगातून जर कोणी तारवणार असं ना आपल्याला महाराज, ही शक्ती फक्त कोणती परमार्थ शक्ती महाराज. ही शक्ती इतकं हलवून नाही देत माणसाला, जागेवर होती ती शक्ती. आणि ती शक्ती संत इकडे राहते. ती संत ती शक्ती आपल्याला देते महाराज. म्हणजे नवे नवे देवच आपल्या हातात देतो. ते ज्ञान देणं म्हणजे काय, देवच आपल्या हातात देईल आपल्याला. आणि मग जिथं देव आलं तिथं काही राहिलं का महाराज. देव आल्यावर काय राहत हा, मग नाही भय चिंता. हरी आला होता मग कैशी भय चिंता. ज्याच्या हातात देव आला ना महाराज, ज्याच्याकडे नामस्मरण आहे ना, त्याला कशाचीच भीती नाही. संत त्या स्थितीत गेले महाराज. पहा ते पांडव काय करायचं मा कुठं भगवंतानं लय काही केलं. मग आता पांडवायचं कसं केलं महाराज. दररोज भगवंत त्यांच्या संग होता का नव्हता. मग त्यांचं काय, पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी. किती प्रयत्न झाले पांडवाला दुःख द्यायचे, पण नाही महाराज. जो भगवंताचा झाला ना, नाही त्याला त्याचा सांभाळच करणार. त्याचं वाक्यच आहे, भक्ता राखी पाया पाशी दुर्जनाशी सांभाळ. महाराज हे भेद आहे बर का. देवत आणि संतत एवढा फरक आहे. देव काय करतो का फक्त भक्तालाच पायाजवळ देतो, आणि दुर्जनाला काय करतो, संवार करतो. माझे संत त्याचे इतके पुढे का दुर्जनाला काय करते, आज्ञानी लाविले सन्मार्गाशी. किती कसा असला खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे सोखा मेळा. महाराज संत हे किती जीव अज्ञानात असला, किती त्यांना काही करेल असलं, गुण दोष याते न विचारी काही, पण त्यांच्या पायावर जर एकदा डोकं ठेवलं ना महाराज, संत कशाचाच विचार नाही करती. म्हणून सांगितलं का जयाची वाक्ये उजडे चित्त झाले निर्जडे. मग त्या चित्तात तो बसत बर का. देव ज्याच्या चित्तात बसला ना, गवळणीच्या चित्तात होता. कंठी धरीला कृष्ण म्हणे अवघाजेनी. मग आता प्रकाश आल्यावर अंधार राहील का. मग अज्ञान गेलं, अज्ञान तिमिर गेली. दिसू लागली वाट नाचत प्रेमा छिंडे, चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. म्हणजे तो भगवंत आपल्या हातात आला महाराज. कशाला, त्याच चित्तात तो धरला महाराज. चित्त काय झालं त्याचं वालं का, ज्याच्या उपदेशाच्या प्रकाशाने मन निर्भय होत. संत काय होतं का, निर्भय स्थिती प्राप्त होती. संतांचं पहिलं लक्ष नसे ना का अभयम. संत काय देत असते, आपलं भय काढून त्याचं भय निघून जात त्याचे, हा त्याला अभयम देते. आणि मग असं अंतकरण ब्रह्माप्रमाणे निशंका राहित होती. शंका निघून जाते. एकदा विश्वास पक्का झाला ना, विश्वास हा माझा तो विश्वास पांडुरंगा म्हणे. आणि असा भगवंतावर विश्वास पक्का झाल्यावर अर्जुना तू स्वतः सहित या समस्त प्राणी मात्राला माझ्या स्वरूपात अखंड पाशी. हे ज्ञान संत देते. काय, सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नातलं भगवत दर्शन आपल्या स्वप्नात येतो बर का. हे सगळे सामान्य गोष्ट नाही. संत कोणाच्या स्वप्नात येत नाही, भगवंत कोणाच्या स्वप्नात येत नाही. हे एक प्रकारचं दर्शन आहे महाराज. असं जर होत असाल ना, हे याच्यात बरेच मंडळी याच्यात महाराज आपली परमार्थाची दिशा बरोबर चालू आहे. याचा अर्थ असा आहे, फक्त काय करायचं, निश्चय. एकदा निश्चय व्यवस्थित राहत. एकदा निश्चय झाला ना महाराज, काही करायचं काम नाही राहत. अरे पार्था, ज्या वेळेस पण असं झाल्यावर पार्था, ज्या वेळेस गुरु कृपा होईल त्यावेळी हे ज्ञान अद्वैत प्रकाशाने उदयते. अद्वैत बर का, द्वैतच नाही, पण होईल नाही होईल असं नाही. अद्वैत म्हणजे काय, द्वैत सारून
आपण द्वैतच आहे ना. आता काय करू सांगा, मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? जावं की नाही काय सप्त्याला? मग इकडं कस काय होईल? आहे का? जायचं होतं पण पाण्याचं लय राहिलं, असं लय राहिलं, औषध मारायचं, द्वैतच चालू आहे. सांगा मी काय करू? जावाय वाटत नाही, असं नाही बरं. ह्या स्थितीत आपण, ही स्थिती आपली झाली. काय करावं काय? मग तिकडे गेले सगळं ते होतं काय काय. म्हणून महाराज द्वैत, भक्ती करू का तुकड्या म्हणे त्याच मोक्ष मिळेल. हा, मग नेमकं म्हणजे एक व्हायचंय. मग काय करायचंय आपल्याला? एक व्हायचंय का? कशाने एक व्हायचंय? चित्त आणि चैतन्याची होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूचे पूर लोटी, रुदन खरी आणीवार. परपंचासाठी लय रडतो, पण कधी कधी भगवंतासाठी रडून पहा. आणि जो भगवंतासाठी रडला ना महाराज, त्याच कामच झालं म्हणायचं. त्याला काहीच मिळवायचं नाही राहत. एकदा त्या भगवंतासाठी जर पाणी डोळ्यात आलं ना महाराज, त्याचे सगळा भारतो भगवंत वाहतो. आणि मग अशा पद्धतीत, अरे पार्था, ज्या वेळेस गुरु कृपा होती ना, काय होतं त्यावेळी असे हे अद्वैत ज्ञान प्रकाशाने उदयशील आणि अज्ञान रूपी अंधकार नष्ट होईल. काहीच करायची गरज नाही महाराज. याच्या पलीकडे संत जीवनात आले, साधकाचा माय बाप. संत फक्त त्याला माझं म्हणले, दरुशने हरी ताप, सर्व भूती सुखरूप ज्ञानोबा माझा. नाथ बाबा म्हणायचे, ज्ञानोबा माझा आहे, संत माझे हे, देव माझा, मी देवाचा, दत्त माझी माता, दत्त माझे पिता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतर पैल पारू भव नदीचा, एका जनार्दनी श्री कृष्ण विसावा. आपल्याला जर जीवनातला विसावा जर वाटत असेल ना, कृष्ण हा जीवनातला विसावा आहे महाराज. कृष्ण म्हणजेच भगवंत, भगवंत म्हणजेच सद्गुरु महाराज. हे वेगळं नाहीये. जर हे द्वैत गेलं आपलं, द्वैत सारून माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. जेव्हा बोध हातात राहतो ना आपल्याला, म्हणजे यायनं सांगितलं ही गुरुकृपा, जेव्हा बोध हातात असेल ना महाराज, बोध हातात आहे ना, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, मग ममता म्हातारी मरून गेली तेव्हा काय होतं? भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या कैशी करू मी गा, झाली संध्या, संदेह माझा गेला. कशामुळं? आत्मा हा एकदा तो भगवंत इड प्रगटला ना महाराज, उभारीला हात जगी जाणवली वात, मात देव बैसली सिंहासन. या सिंहासनावर जर एकदा देवाला आरूढ केलं ना महाराज, आणि मग ज्या भगवंत त्या रथाचा सारथी होता अर्जुनाच्या, आणि ह्या रथाचा सारथी भगवंत केला. सद्गुरूच्या हातात जर ह्या रथाची कासरी दिली, तुम्हाला कसं ठेवायचं तसं ठेवा, माझं मागणं संपलं. मागणं कुठपर्यंत असावं? सद्गुरूच्या भेटीपर्यंत असावं. सद्गुरूची भेट झाल्यावर मागायचं काय राहतं? तुम्हाला जसं करता येईल तसं करा. आपण असं अनन्य झालो ना महाराज, मग त्यावेळेस ती गुरु कृपा होईल. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. बर का? पुढे गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, ऐसे पदे जिथे एकत्र होती, स्वानुभावनेनो ब्रह्मस्थिती. आणि ती ब्रह्मस्थिती आपल्याला प्राप्त होती. म्हणजे जयाचीने वाक्य उजळले, चित्त झाले निदळे. हे चित्त निदळे व्हायचं लक्षणे महाराज. ब्रह्म्याचे निपाडे निशंकू होई, ते वेळी सापना सहिते, ये आसुषीय होते माझी या स्वरूपी अखंडेशी देखशी तू. तुला सुद्धा ही अर्जुना ही दृष्टी आणि प्राप्त होईल. काय? जसा संतांचा अनुभव आहे ना, विश्वदेव सत्यत्व देवतया जवळ अशी आयुष्य ज्ञान प्रकाशी पाहिजे. पण हे कशाने पाहत माणूस? ज्ञान प्रकाशाने पाहत. आणि ते ज्ञान कुठे? संताय जवळ आहे. आणि फक्त तिथं काय करायचं? आपल्याला पडून राहायचं, सेवा करायची. सेवा तरी काय करू शकताय आपण? आपल्याकडे आहे तरी काय? आमचे सत्रे महाराजचं एक वाक्य, आपण जर असं झोपलो तर आपले पाय दुसऱ्याच्या वापरत जाते. मग त्या भगवंताचं एवढा हे सगळं विश्वाचं धनी कोणी, आणि त्याला आपलं करायचंय. त्याच्या तुलनेत आपण काय बरं? त्याच्या सृष्टीच्या बाहेरला आपण काय देऊ शकतो त्याला? हे सगळं त्यानं फलदाता तुझी. फुल जर व्हायला गेलं तर ते कोणाच आहे? त्याच आहे. एखादं जर सोनं नाणं व्हायला गेलं तर सोनं ही विभूती कोणाची? भगवंताची. आता वाहू काय शकतो आपण त्याला? तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, देवाचीची नामे देवाचीची शिरी, सर्व अलंकारी समर्पावी. तुका म्हणे होय भावेची संतुष्ट.
वशी नामापाशी आपुल्या. भगवंत जर कलियुगात पुढे असत नामापायी बर का. नाम म्हणजेच भगवंत आहे, नाम म्हणजेच संत आहे. आणि सगळं एक ही त्रिपुटी जेव्हा मावळण महाराज ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. मग ते ह्या ज्योतीला ज्ञान देव म्हणे नयनाची ज्योती. हे नयनात जेव्हा ज्योत होईल काय येते पण तोच दिसत. स्वामीकडे पाहिलं तरी नारंगीर महाराज दिसले पाहिजे, नारंगीर महाराजाकडे दिसले तरी पाहिलं तरी स्वामी दिसले पाहिजे. ही जेव्हा नजर ही हे सुद्धा ते बरं का आपले ताजू. ही नजर जर नारंगीर महाराजाकडे पाहिलं तर स्वामी दिसले पाहिजे, स्वामीकडे पाहिलं की साईबाबा दिसले पाहिजे. हे सगळं संत तत्वाने एक आहे. जेव्हा ही एक नजर होती ना महाराज, एक नजर, हे साधूच दे नाही, हे त्या ज्ञानाचं परिपाक आहे. ते ज्ञान आपल्या हृदयात जर प्रविष्ट झालं तर महाराज ते ज्ञान हृदय प्रविष्टे. मग शांतीचा अंकुर फुटे आणि मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. महाराज ह्या आत्मबोधाचा आणि असा विस्तार होतो. मग म्हणजे त्याला ही नजर येते, त्या भक्ताला ही नजर येते. ही नजर आल्यावर काय मग कुठे बी भगवंत आहे. मग कुठं जायचं काम आहे महाराज, कुठंच नाही. मग ते अशी स्थिती आणि त्याला प्राप्त होती. फक्त हे देणं फक्त स्वामीचं एवढं देणं ठेवायचं बरं का. स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शनी करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा समाधान. कळावयावर हा तो पायाचाची धर्म. तुका म्हणे सिद्धी हीची पावगली बुद्धी. पण हे देणं माझ्या स्वामीचं आहे हे प्रत्येकाने विसरायचं नाही. स्वामी कोणलाय कोणी मान, स्वामीचे महाराज ती स्वामी. स्वामी जो यथार्थ संत पदाला गेला तो स्वामीच झाला महाराज. नवऱ्याला स्वामी म्हणत्या, काही ठिकाणी शास्त्रात नवऱ्याला स्वामी म्हणत्या महाराज. आपण ज्याचं झालो ना, हा जीव त्याला जर अंकित झाला ना, आणि त्या साधूची ह्या साईबाबा ज्याच्यावर नजर पडली ना महाराज, नजर त्यांची नजर आणि ज्याच्यावर पडली ना महाराज, तो त्या टायमाला त्यांची कृपा म्हण. नजर म्हणजे त्यांची ज्या टायमाला कृपा होईल, किंवा नरेंद्र स्वामीची कृपा होईल, नवीन नवीन रामगिरी महाराजची कृपा होईल, सद्गुरूची कृपा होईल, त्यावेळेस हा जीव त्याच टायमाला शिव स्वरूपाला नेऊन घालते. फक्त त्या कृपेला जीवाना पात्र व्हावं. आपण सगळे जीव दर्शते बर का. पण त्याच दिवशी सायकल बाबाचं ते दिवचं कीर्तनातलं वाक्य मला आवडलंच बर का. ते खरंच का काही जरी झाला, जरी कलमाशाचा आगर, पण एक गोष्ट पक्की केली म्हणे, त्यांना साधूचा अनुग्रह घेतला, त्यांना पुढचा जन्म मनुष्याचाच निश्चित केला. निसता नका चिंतन करू बस बहादुरे बाबा. त्यांना अनुग्रह घेतला ना, अनुग्रह त्याला नको करू देऊ काही. काय केलं त्यानं, पुढचा जन्म लगेच मनुष्याच प्राप्त करा. काय देणं हो संताचं, काय अधिकार असेल संताचा. नाही तर 84 लक्ष योनी महाराज पुत्र डुकर माझं किती योनी, 84 लक्ष योनी फिरकर सुंदर नरतून पाया. आणि इतकं पुन्हा ह्या फेऱ्यात पडत माणूस जर अनुग्रह नाही घेतला तर पडत. साधूचा जर जीव शरण नाही गेला साधूला, त्या महावाक्याचा ज्याला बोध नाही झाला, बोध जरी नाही झाला ना साधूकून, पायाजवळ आयुष्यभर पडेल लोक साधूच्या. पण जर त्या ज्ञानाचा उपदेश जर साधूकून नाही झाला ना, तरी पुन्हा संभवी चक्र खायचं, पुन्हा चक्र. ह्याच वाक्याचा बीज मंत्र जेव्हा भेटन ना महाराज साधूच्या मुखातून, बंदुकीच्या गोळीवाणी राहतो महाराज. ती बंदुकीची एकदा गोळी बंदुकीतून सोडून जर घेतली ना, पुन्हा नाही बाकीचं जाऊ द्या, पण त्याला तशा कुळात पुन्हा जन्माला घालतात जेवढं उपाचा तास भक्ती महाराज. हा ही सोय करा. आपल्याला इथं जन्माला घातलं म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो देश, हे सुद्धा आपलं भाग्य आहे महाराज. हे सुद्धा आपलं भाग्य. इतकं संतांच्या भूमीत जन्माला येले आपण. म्हणून त्यानं सांगितलं का आईशे ज्ञान प्रकाशे पाहिले तो मोह अंधकार जाईल, जे गुरु कृपा होईल पार्थगा. आणि अशी सद्गुरूची कृपा जर झाली तर जीवनातलं अज्ञान जातं, अज्ञानाती मीर गेली, दिसू लागली वाट, आपलं प्रमाण झालं. आणि मग ती वाट, आणि ते वाट म्हणजे राजमार्ग आहे महाराज. संत इकडे राजमार्ग आहे आणि त्या मार्गाचे पथिक. आणि आपण होतो नवे नवे त्यांच्या स्वरूपाला, संत भगवंताच्या स्वरूपाला. संत भगवंताची आणि ते स्वरूप आपल्याला देत. काय देईल आपल्याला, स्वरूप देईल बरं का, स्वतःचं स्वरूप. संत जे स्वरूप आहे संताचं, आनंद भगवंताचं स्वरूप आहे. आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निजली हे योग्याचे ते हे समचरण साजरे विटेवरी, पहावे मातिरी विठ्ठल रूप. तेच माझ्या संतांचं स्वरूप. आणि तेच स्वरूप ते म्हणत्या
बाबा तेच स्वरूप तुमचं आहे. फक्त जीवनात त्या गोष्टीचं जर चिंतन केलं, साधूचा जर जीव झाला तर तो भगवंत दक्षता घेत राहतो, त्याची वाली रक्षण करणारा भगवंत राहतो. महाराज 100पैकी एक वाचलं नाही, 5 एक गेलं नाही. का म्हणून? फक्त भगवंताची सेवा, भगवंताचा जो होऊन राहिला अनन्य चिंतयंतो महा ये जना परी उपासते, त्या भगवंताचं जो अनन्य चिंतन करीन ना महाराज, आणि त्याला हे सगळं प्राप्त होईल. नवे नवे हे परमार्थातलं तर होईल, पण हे मागलं सुद्धा भगवंत पाहतो बरं का, हे सगळं पाहतो. फक्त त्यांना भार घातला. तुका म्हणे भार घातली आवरी, होईल कैवारी नारायण म्हणून म्हणी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळ. आणि करू सागेने लगे बघू आपल्या संचिता, हे संचिताना आपलं चालूच आहे. काय आहे काय नाही, येत राहीन जात राहीन, हे संचित आपण मागलं घेऊन येईल, हे गठोड चालूच राहणार. पण जो माझं चिंतन अनन्य करीन ना, त्याच्या पाठीमाग मी, हा भगवंताचा शब्द आहे महाराज, आणि तोच संतांचा शब्द आहे. फक्त अनन्य चिंतन घडावा जीव कोण. साधूचा एकदा वर्ध हस्त डोक्यावर ठेवून घ्यावा, ज्यानं नसन ठेवेल त्यांना. समजा एखादा राहिला असन तर कुठल्या तरी साधूला शरण जावा त्या जीवाना. हाच संतांचा निरोप आहे महाराज. आम्हाला तरी काय येतं, पण हेच आम्हीच खरं म्हणजे इथं बसेल सामान्य माणसं नाही. त्यांचं ते 5 मिनिटाचं प्रवचन होतं गणुभाऊ, सगळं सांगत होते. कमून ज्यांना आम्हाला शिकवलं, पण तितका आम्ही जरा उथळ पाणी आमचं वालं. आम्ही सुद्धा त्यांचंच बोट धरून महाराज खरोखर परमार्थाला लागेल जर असं, तर आम्ही सुद्धा जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल काम होणार नाही महाराज. त्याच्यामुळं जसं असेल तसं झालेली सेवा स्वामीच्या चरणी अर्पण करू, आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय.